भागवतामध्ये जे भाषेचे विद्यार्थी आहेत, आपल्याला 4-2 वृत्त माहिती आहेत. आपल्याला अनुष्टुप छंद माहिती आहे, शाल्दोड विक्रीडित माहिती आहे, मंदाक्रांता माहिती आहे, वसंत तिलका माहिती आहे. पण भागवतामध्ये अशा पद्धतीचे काही वृत्त आहे की जे समोर ग्रंथ ठेवून वाचणं हे सुद्धा फार कठीण आहे. 40 अक्षरांचं एक पंक्ती असते. कुठे श्वास घ्यायचा, कुठे सोडायचं, म्हणजे शास्त्रीय गाणं जसं अवघड आहे तसं भागवताची संहिता वाचणं कठीण आहे. म्हणून मी प्रत्येक वेळी प्रत्येक कथेत यजमानांना सांगतो, भागवताचं खरं श्रेय कौशल्य संहिता वाचनाच्या कार्यक्रमात. संध्याकाळचा हा कार्यक्रम सर्वांना कळावं, संसारी लोकांना कथा कळावी यासाठी आहे. पण खरं आहे संहिता वाचणं, आणि ते खूप कठीण आहे. म्हणून भागवते विद्यावतां भागवते परीक्षा. जो बुद्धिमान आहे त्याची भागवतात परीक्षा. आणि दुसरं कारण असं, भागवत ज्या पद्धतीनं प्रकट झालं आहे वेदव्यासांच्या प्रतिभेतून, प्रज्ञेतून, ती प्रज्ञा सामान्य नाही आहे, ती ऋतंभरा प्रज्ञा आहे. सामान्य प्रज्ञेमध्ये म्हणजे आपण जी कविता, गाणी, फिणी, भजनं रचना खूप असताना रोज 100-200 कवितांची पुस्तकं निघत असते है ना. म्हणजे रद्दीवाले सुद्धा आता कविताची पुस्तकं नको म्हणायला लागले. तसले त्याला काही अर्थ नाही. रला रट लट किंवा काहीच नाही जमलं तर मुक्त छंद. भागवत तसं नाही आहे, समाधी भाषेत आहे. व्यास जेव्हा काही एखादा शब्द वापरतात तेव्हा शब्दार्थ शब्दकोशातून काढला तर आपल्याला काही कळत नाही. पण जेव्हा त्या शब्दावर आपण चिंतन करायला लागू, मनन करायला लागू, तेव्हा लक्षात असं यायला लागतं की अरे ह्या शब्दाचा असा अर्थ आहे. त्यामुळं भागवत सांगणं खरोखरच कठीण आहे. भागवत कथेचा सप्ताह म्हटलं आहे. त्या सप्ताहाच्या प्रारंभी भागवताचं महात्म्य सांगतात. त्याचं पूर्वार्धामध्ये इतकं सांगावं लागलं मला. पण हे महात्म्य कशामध्ये येतं तर स्कंदपुराणामध्ये येतं, पद्मपुराणामध्ये येतं. भागवताच्या या संहितेमध्ये 12 स्कंदात भागवताचं महात्म्य सांगितलेलं नाही. कारण का वेदव्यासांना रिझ्यूम द्यायची सवय नाही, बायोडेटा द्यायची सवय नाही. पण स्कंदपुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये भागवताचं महात्म्य आहे. स्कंदपुराणामध्ये भागवत महात्म्याचे एकूण 18 अध्याय आहेत आणि पद्मपुराणामध्ये 6 अध्याय आहेत. सामान्यतः या ग्रंथात ते 6 आहेत. कोणत्याही कथेच्या प्रारंभाच्या पहिल्या दिवशी हे 6 अध्याय महात्म्याचे सांगायचे अशी परंपरा आहे, संकेत आहे आणि तो पाळला जातो. या भागवताच्या महात्म्याचा प्रारंभ भगवान श्रीकृष्णाच्या नमनाने होतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. कोणत्या श्रीकृष्णाला आम्ही शरण गेलो आहोत? आमच्यासाठी श्रीकृष्ण कोण आहेत? हा एक श्लोक जरी लक्षात आला तर भागवत महात्म्य कळालं. कारण का भागवतामध्ये नावं वेगवेगळी लोकांची आली, अवतारांची आली, पण मुळातलं आहे ना विष्णू तत्वच आहे, मुळातलं कृष्ण तत्वच आहे. आणि त्यामुळं माझ्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यासाठी श्रीकृष्ण कोण आहेत? सच्चिदानंद रूप आहे. बघा आता दशमस्कंधात आपण जो भाव जागृतीचा करणार आहोत प्रकार तो वेगळा आहे. हे तत्वज्ञान आहे. सत चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे काय आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, ओडरलेस, कलरलेस, फॉर्मलेस, नेमलेस. त्याला नाव नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला गंध नाही, त्याला काहीच नाही आहे. तो काय आहे? इट्स अ प्युअर एक्झिस्टन्स. एक विशुद्ध
परिपूर्ण, अंतर्बाह्य व्याप्त, तरी दशांगुल उरलेलं असं जे सत आहे ते माझे कृष्ण आहे. सत, ॲब्सोल्यूट ट्रूथ. त्यांना वगळलं तर काही नाही. सत. दुसरं त्यांचं लक्षण काय सांगितलंय, कळण्यासाठी सांगितलंय, चित, चैतन्य आहे. सगळं जगाचं संचालन आहे ना कशाने होतंय? पंखा फिरतोय, पंखा आतल्या बेरिंगमुळे फिरतो. बेरिंग कशामुळे फिरतो? विजेमुळे फिरत आहे. मी बोलतोय, माईक कॅच करतोय, स्पीकरमधनं ऐकू जात आहे. साधन आहे ते. कशामुळं? वीज आहे म्हणून. चैतन्य म्हणजे वीज, एनर्जी. ते सत्य आहे, हे त्याचं मूळ रूप. त्या सत्यातून ह्या ऊर्जेचं प्रक्षेपण होत आहे कंटिन्युअसली. त्याला आहे डिव्हाइन एनर्जी असं नाव, ईश्वरी ऊर्जा. ती थांबली की सगळं थांबलं. ती ऊर्जा वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट होते आणि जगाचा व्यवहार चालतो. जगाचा म्हणजे ब्रह्मांडाचा. ती ऊर्जा नसेल तर काही नाही चालणार. शरीरं अशीच आहेत, पण ती ऊर्जा नसेल तर त्या ऊर्जेला शरीरामध्ये प्राण म्हणायचं आणि ब्रह्मांडामध्ये चैतन्य म्हणायचं. सत ते परमसत्य आहे, ते चैतन्य आहे, आनंद स्वरूप आहे. का मी पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट डिव्हाइन एनर्जी? बिकॉज आय एम हॅपी एव्हरी टाईम. मला दुःखाची जाणीवच नाही आहे. चिदानंद रूप, चिद आनंद. चैतन्यातून मला जो आनंद मिळतो आहे, शिवोहम शिवो, सच्चिद आनंद स्वरूप आहे. बस या सच्चिद आनंद या 3 पदाचा अर्थ ज्याला कळाला त्याला वेद कळाले, उपनिषद कळाले. सच्चिद आनंद तेच सत्य आहे, त्यांच्याशिवाय काही नाही. तीच ऊर्जा आहे, त्यांच्याशिवाय काही नाही. आणि तेच आनंद आहे, त्यांच्याशिवाय काही नाही. ते नसतील तर माझ्या जीवनात सगळं असलं तरी मला आनंद मिळणार नाही. ते तसे आहेत. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. या सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागचा हेतू काय आहे? तर भगवान आहे, श्रीकृष्ण आहे. त्यांनी हे सगळं निर्माण केलं नसतं तर हे चाललं नसतं, हे निर्माणच झालं नसतं. आणखीन त्यांचा व्यावहारिक उपयोग हा शब्द छान नाही, कळावं म्हणून आपण. तापत्रय विनाश आहे. माझे श्रीकृष्ण भगवान कसे आहेत तर 3 प्रकारच्या तापांचा विनाश करतात, रिप्लेस नाही. आपण जे सगळे पेन किलर घेतोय ना ते विसरणं आहे, संपवणं नाही आहे. भगवंत माझ्या आयुष्यातल्या 3ही प्रकारच्या तापांना पूर्णपणाने नाहीसं करून टाकतात. जे सच्चित आनंद स्वरूप आहेत, विश्वनिर्मितीचा हेतू आहेत, तापत्रय विनाशाय आहेत, अशा श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयम नुमः. अहम नुमः नाही, वयम नुमः. बघा समाधी भाषा म्हणजे काय. म्हणजे मी. स्कंदपुराण ज्यांनी लिहिलं, पद्मपुराण ज्यांनी लिहिलं, भागवत ज्यांनी लिहिलं, ते मी कधी म्हणत नाही, अहम. इथे रहस्य आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये आध्यात्मिक उपासना सांघिकच महत्त्वाची, एकांतामध्ये करायचीच आहे, सांघिकरित्या केली पाहिजे. म्हणून कथेचं आयोजन, म्हणून सत्संग, म्हणून भजन, म्हणून कीर्तन. कारण का आम्ही जेव्हा संघटित होतो त्यावेळेला आमच्या सकारात्मक ऊर्जेनी आम्हाला आणखीन 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 प्रेरणा मिळत जाते चांगलं जगण्याची. एक असणं. आम्ही तुकडे तुकडे झालो, एकांतामध्ये साधना केली पाहिजे, तिथली घेतलेली शक्ती एकत्र आली पाहिजे.
आणि मग संगच्छध्वम संवदध्वम संगो मनांसी जानता, सगळ्यांनी मिळून आम्ही विखुरले गेलो की आमची शक्ती संपली. बटेंगे तो कटेंगे, परमार्थापुरतं बोलतोय आम्ही. पण हेच महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्याकडे सगळी उपासना जी आहे त्याची प्रचिती घ्यायची असेल तर सांघिक, म्हणून वारी, म्हणून तीर्थयात्रा, म्हणून व्रतवैकल्य. कृष्णजन्म घरातल्या घरात नाही, रामजन्म घरातल्या घरात नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावं. जे करायचं आहे टुगेदर वी विल डू इट. कारण का एकत्र आलं की शक्ती येते. आता लक्षात घ्या, 5 वेळा जे एकत्र येतात त्यांची किती शक्ती असेल रोज. सावध राहायला पाहिजे. आम्ही वर्षातून एकदा 7 दिवस एकत्र येतो तर जगाला आमची भीती वाटायला लागते. रोज 5 वेळा एकत्र येतात, त्यांची भीती किती वाटली पाहिजे. घाबरून नाही, सावध राहायला पाहिजे. त्यांच्या त्यांच्या मार्गावर त्यांचं 5 वेळा एकत्र येणं ही शक्तिदायी आहे. इथून तरी आम्ही शिकलं पाहिजे. कुतोपि लभ्यते, ज्ञान कुठूनही मिळालं तर घ्यावं. तर आपले विरोधक आहेत ते जर 5 वेळा एकत्र येऊन या सनातन राष्ट्रविरोधी शक्तीचं एवढं प्रकटीकरण करू शकतात, तर सनातन धर्मावलंबी म्हणून मी का नाही करू शकत. म्हणून एकत्र आलं पाहिजे. म्हणून आपल्या सोसायटीत, आपल्या कॉलनीत, आपल्या बिल्डिंगमध्ये एक दिवस तरी असा ठेवला पाहिजे जेव्हा बिल्डिंगमधले सगळेजण 10 मिनिटासाठी का होईना एकत्र येते. माझ्या कॉलनीतलं मंदिर आहे ना, ते केवळ मंदिर नाही आहे, ते परिसरात राहणाऱ्या स्त्री पुरुषांचं, विशेषतः स्त्रियांचं रक्षण करणारं शक्ती केंद्र झालं पाहिजे. एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा त्रास वाटला तर त्यांनी मंदिरातल्या पुजाऱ्याला सांगितलं पाहिजे आणि पुजाऱ्यांनी 15 मिनिटात 50 माणसं गोळा केली पाहिजे. तर आमच्या परमार्थाला अर्थ आहे. नाहीतर कोण पुशे अशक्ताला, रोगीचा बराडी दिसे. मी घरामध्ये बसून पूजा बिजा करून कोण विचारणार आहे आम्हाला. माझ्या कॉलनीमध्ये एखाद्या माणसाला धक्का लागला किंवा एखाद्याने मला धक्का दिला आणि मी पुजाऱ्याला सांगितलं तर 15 मिनिटात 50 माणसं जमतात का. ते गॅलरीतून म्हणजे घळसाची कशाला कटकट करायची. या ना तुम्ही घरी बसा निवांत. आणि मुस्लिम मोहल्ल्यात जा बरं, 10 मिनिटात 500 लोक गोळा होतात. संघटितरित्या अध्यात्म करण्याची ही आवश्यकता लक्षात घ्या. आणि ही जेव्हा कळाली लोकांना, त्यांनी शब्द दिलेला आहे वयम नुवाह, आम्ही एकत्र येऊन काम करतो. आठवड्यातून एकदा सहकुटुंब, सहपरिवार वस्तीमधल्या, आपल्या कॉलनीमधल्या, आपल्या नगरातल्या मंदिरामध्ये नटून थटून जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. तुमचा विश्वास असो की नसो, तुमची शर्मिला शायना व्हायची नसेल तर तुम्हाला हे करावं लागेल. मंदिरं शोभेची आहेत काय. उद्या जरा माईकचं बघशील बाबा, इकडं गेलं की बंद होत आहेत. शक्ती केली पाहिजे. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना. उद्याचा दिवस भयंकर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ह्या वयम शब्दावर आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग असा श्रीकृष्ण भगवान, असे श्रीकृष्ण भगवान की ज्यांनी जगाची निर्मिती केली आहे, जगाचा सांभाळ केला आहे, उत्पत्ती स्थिती लयाचे जे कारण आहेत, जे तीनही ताप माझे नाहीसे करतात, त्यांना आम्ही सगळे मिळून वंदन करतो. तिन्ही ताप न, एक आहे आध्यात्मिक ताप, एक आहे अधिभौतिक ताप, एक आहे अधिदैविक ताप. तिन्ही प्रकारचे ताप ते दूर करतात. त्यांना गोकुळ वृंदावनात आवडत नव्हतं का हो. मस्त चाललं होतं ना, दही दूध खात होते, चोऱ्या करत होते, खोड्या करत होते, मित्रमैत्रिणीमध्ये रमत होते. आणि मित्रमैत्रिणीसुद्धा बड्डेला रिटर्न गिफ्टच्या आशेने येणारे नाही,
जीव वाळून टाकणारे. पण जेव्हा भारत मातेची हाक ऐकू आली तेव्हा या माझ्या कृष्णाने ठरवलं की आता माझ्या ओठावर मुरली नको आहे, आता पांचजन्य पाहिजे. ज्या ओठांना पांचजन्य पेलता येतं ना त्यालाच मुरली वाजवायचा अधिकार आहे. जे ओठ पांचजन्य फुंकू शकत नाहीत त्यांना मुरली वाजवण्याचा हक्क नाही. राष्ट्र महत्त्वाचं आहे आणि ते राष्ट्र म्हणजे एकट्याचं नसतं, समूहाचं असतं. देश म्हणजे देशातली माणसं जर असतील तर आम्ही माणसं म्हणून एकत्र यायला पाहिजे. म्हणून वयम नुमः फार महत्त्व आहे, फार रहस्य आहे. हे नाही समजलं तर काय कथा कीर्तन प्रवचन उपवास तापास यात्रा याला काही अर्थ नाही. आज तुमचा धर्म विचारून गोळ्या घातल्या जात आहेत, उद्या तुमच्या घरात घुसून गोळ्या घातल्या जातील. हे जर व्हायचं नसेल, वयम नुमः आम्ही एकत्र येऊन काम करू. आणि मग आध्यात्मिक ताप जो आहे तो माझ्या शरीर आणि मनामुळं होणारा ताप आहे. मला शारीरिक व्याधी आहेत, मानसिक चिंता आहेत. या स्वरूपाचा जो ताप आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. तुम्हाला काय वाटलं प्रवचन ऐकणं हा आध्यात्मिक ताप आहे का? नाही, हा आध्यात्मिक ताप नाही आहे, हा उशाप आहे. पण मला का व्याधी व्हाव्या? माझं मन असं सैरभैर का व्हावं? म्हणजे आमचं हसणं सुद्धा विशुद्ध वाटत नाही. इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा रहे. म्हणजे आम्हाला दुःखच होतं का आम्ही हसायला लागलं तर? हे सगळे त्रास आध्यात्मिक त्रास आहेत. आधिभौतिक त्रास आहेत म्हणजे आसपासच्या वातावरणामुळे होणार. पहाटे 5 वाजता मी गायत्री पुरस्चरण करतो आणि कुठली तरी बांग मला ऐकू येते, आधिभौतिक ताप आहेत. एक तर एवढी हिंमत पाहिजे की आम्ही ते पोंगे उतरवले पाहिजे, नाहीतर इतका धाक पाहिजे की कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. आधिभौतिक ताप कोण सांगेल? हे सगळं श्रीकृष्ण शिकवत आहेत आपल्याला. ते म्हणतात शरीर आणि मनाचा त्रास घालवायचा असेल ना तर बाकी काही करू नको, तू मी जसं जगलो तसं जग, माझं स्मरण कर, माझं चिंतन कर, शारीरिक व्याधी जातील. किती मित्र असे होते त्यांचे की कोणी लुळा होता, कोणी खुळा होता, कोणी बोबडा होता, कोणाची लाळ गळत होती. कृष्णा थमाल रे थमाल रे थमाला आपल्या गाई, सांभाळ म्हणता येत नव्हतं. पण श्रीकृष्णाने कुब्जा, श्रीकृष्णाने काही मोबाईल ब्युटी पार्लर काढलं नव्हतं की बघितलं सुंदर झाली, असं नाही आहे. श्रीकृष्ण सांगतात की माझ्या स्पर्शाने असुंदरतेची जाणीवच जाते, देहाची वक्रता जाते, मनुष्य सरळ होत. सगळे ताप तो हरण करणारा आहे ना, आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. श्रीकृष्णाय वयम नुमः, मी तुला फक्त नमस्कार करतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तू करशील ते खरं आहे. आधिभौतिक ताप आहे. अधिदैविक ताप आहे म्हणजे ज्याची कारणच आम्हाला कळत नाही, कशामुळे हे होत आहे. आणि मग हे सगळे ताप दूर घालवायचे असतील तर श्रीकृष्णाय वयम नुमः अशा श्रीकृष्णांचं नमन करणं, वंदन करणं, त्यांचं नामस्मरण करणं कधीही चांगलंच आहे. तर थोडं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणतात. हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण
पहिलं नमन श्रीकृष्णाला केलं, दुसरं नमन शुकदेवांना केलं. त्याचं कारण असं की शुकदेव हे वैराग्याचं अप्रतिम, अपूर्व, अद्वितीय असं प्रकटीकरण आहे. वैराग्याचं प्रकट रूप म्हणजे कोण, तर श्री शुकदेव. आणि मग अशा शुकदेवांना वंदन केल्यानंतर मंगलाचरण झाल्या. मंगलाचरण याचा अर्थ कुठल्याही धर्मग्रंथाचं प्रारंभ ज्याचं आचरण मंगल आहे त्याचं स्मरण करून केलं जातं, म्हणून मंगलाचरण म्हणे. श्रीकृष्णांचं केलं, शुकदेवांचं केलं. ज्ञान, आनंद, वैराग्य ह्याचं हे स्मरण आहे बरं, नुसतं व्यक्तित्वाचं स्मरण नाही आहे. त्याचं हे सगळ्याचं स्मरण त्यांनी केलेलं आहे. आणि मग असं स्मरण केल्यानंतर एक नैमिषारण्यामधला प्रसंग येतो. आता हा महात्म्यामध्ये पण येतो. प्रथमस्कंधातला प्रथा अध्याय जो आहे, ज्याला प्रश्नाध्याय म्हणतात, त्याच्यामध्येही तो येतो. पण महात्म्यात तो सांगितला आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख आपल्याला करणं आवश्यक आहे. नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी, हजारो ऋषी एक मोठं अनुष्ठान मांडून बसलेले आहे. लक्षात घ्या, हजारो वर्षापूर्वी या देशामध्ये नैमिषारण्यासारख्या अरण्यामध्ये, आता नैमिषारण्य म्हणजे तरी काय आहे, कुठल्या भागाचं नाव नाही आहे. आपण जातो नैमिषारण्याला, ठीक आहे, चांगलंच आहे ते. त्या निमित्तानं तिथे जाऊन आपल्याला स्मरण येतं. नैमिषमध्ये एक निमिष शब्द आहे. भगवंत असं म्हणतात की जिथे चित्तवृत्तीचं हे धावतं चाक एका निमिषभरामध्ये स्थिर होतं ते नैमिषारण्य, म्हणजे एकाग्रता हे नैमिषारण्य. पण एनिवे, आपल्याला कथा बघायची असल्यामुळं ते शौनकादी ऋषी सगळे बसलेले आहेत. आणि त्यांचं सकाळी पहाटे ब्राह्ममुहूर्तापासून, ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधी, सूर्योदय म्हणजे माहिती आहे ना, आपलं सांगितलेलं बरं. आपल्याकडे पूर्वी रोज व्हायचा सूर्योदय देशात. आता तो कुठे बाहेर जायचं असलं आणि सकाळी 6ला हुतात्मा किंवा वंदे भारत पकडायची असली तरच होतो. ब्राह्ममुहूर्तापासून माध्यान्हापर्यंत हवन, यज्ञ, जे काही विधानामध्ये सांगितलं आहे. मग प्रसाद, आणि माध्यान्हाला भोजन झाल्यानंतर संध्यावंदनापर्यंतचा वेळ रिकामा. मग संध्याकाळी परत, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र, सूर्याला अर्घ्य देणं, संध्यावंदन, संध्याकाळची प्रार्थना. सूर्य मावळल्यानंतर सामान्यतः आहुती यज्ञ असं नसतो, तो आवृत्त करून ठेवतात. मोहनराव जास्त चांगलं सांगतील, दातेसाहेब बसले ती. यज्ञ दिवस मावळल्यावर करत नसतात, पण ज्याची त्याची आवड आहे. आता त्याला आपल्या देशात जरा लोकशाही जास्तच बळावली असल्यामुळं कोणाला जे वाटेल ते कधीही करत राहतं. ते कर्मकांड होतं. मग मधला जो वेळ मिळायचा त्यावेळेला काही चर्चा, थोडीशी प्रश्नोत्तर, शंका कोणाच्या मनात असेल तर आपसा. अशा ह्या सत्रामध्ये एके दिवशी सूतांचं आगमन होतं. सूत म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं समजा. प्रथमस्कंधाला जेव्हा आपण बघू तेव्हा त्यांचा थोडा तपशिलात विचार करू. पण मग अशा पद्धतीनं सूत आलेले जेव्हा शौनकांनी पाहिलं तेव्हा शौनकादी सगळ्या ऋषींना खूप आनंद झाला आणि त्यांनी सूतांचं स्वागत केलं. नुसतं स्वागत नाही केलं तर त्यांचे पाय प्रक्षालन केले, म्हणजे वाद्यपूजा केली. त्यांना उच्चासनावर बसवलं आहे, त्यांना सन्मानित केलं आहे. हात जोडून शौनक उभे राहिलेत. असं वंडरफुल. म्हणजे हे शौनक स्वतःमध्ये इतके ज्ञानी आहेत, पण ते सूतांच्या समोर हात जोडून उभे राहिले. सूत हे आई क्षत्रिय आणि वडील ब्राह्मण. काय सांगतो कळतं ना, वर्ण होते तेव्हा, जाती नव्हत्या. आणि वर्णामध्ये
आंतरवर्ण विवाह चालायचे. आता पहिल्या पातळीवर आपल्याला जातींचा तीव्रता कमी करायची आहे, वर्णांपर्यंत यायचं आहे आणि मग वर्णात एकच वर्ण ठेवायचा आहे, सनातन वैदिक धर्म. असो, शौनकाने म्हटलं की तुम्ही आलात, आमच्यासाठी खूप छान झालं स्वागत. दुपारी जेवणानंतर व्हॉट्सअप, सिरियल, आई कुठे काय करते वगैरे काही नाही. मोबाईलच्या नावाने आपण मुलांना खूप शिव्या देतो, पण मला मुलं फार निर्दोष वाटतात. पहिल्या पातळीवर आजोबा गुन्हेगार आहेत असं मला वाटतं. माझ्यासह मग उगीच घरात भांडणं नको म्हणून आजीचं नाव घेऊन ठेवतो मी. पण बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानअल्लाह. आई म्हणजे हल्ली आई कोणी म्हणतच नाही, मॉम. स्वयंपाक करताना सुद्धा आहे ना, म्हणजे मला कळतच नाही. एकतर हल्ली बाबा पूजा करत नाही, पण क्वचित बाबा पूजेला बसले तरी मान समोर झुकवायच्या ऐवजी बाजूला झुकवतो. आणि आई स्वयंपाक करताना सुद्धा म्हणजे मन तिरकं, मान तिरकी, मानसिकता तिरकी, स्वयंपाक करते. सरळ मानसिकतेत पोरं कोण तयार. इथे मोबाईल ठेवून पूजा हा एक नवीन संप्रदाय आहे. इथे मोबाईल ठेवून कणिक तिंबणं चालू आहे इकडे, आणि काल असं झालं तसं झालं असं एक साधारणपणे चांगली कणिक तिंबून हाताला तेल बिल लावून सगळं असं सुरगळून मग त्या नखोल्या वगैरे टाकतात तसं कर टाक. हल्ली वळवट कोणी वळवट माहिती आहे का? हां, माहिती आहे. थोडा आणा उद्या. तर ते शेवटचं असं करायचं असतं. म्हणजे अर्धा तास जातो. मग 4 वाजता भेटते ना, मग तेव्हा मी बोलतेच अजून जास्त. मग आत्तापर्यंत काय करत होती, बोलतच होती. देवघरापेक्षा स्वयंपाकघर वैदिक तत्त्वज्ञानामध्ये महत्त्वाचं आहे.